जय श्रीराम. 17/6/2026 आपण जुन्या घोसल्यावर एक हाळ बांधला आहे. पोपट लक्ष्मण हार्दे, सागर लक्ष्मण हार्दे यांच्या ह्या बैल आहे, म्हशी आहे, गाई आहे, गोरे आहे, घोडा आहे. तर ज्या ठिकाणी ज्या हाळ बांधलेला आहे त्यांच्याकडे जर कुत्रं असलं तर आपण रिबीजचं इंजेक्शन हे दर 6 महिन्याले हे टोचून घेतलं पाहिजे. याचं कारण असं की आपण ज्या ठिकाणी हाळ बांधला ह्या ठिकाणी कुत्रं पाणी पिऊन सनी त्या हाळामध्ये बसतं किंवा त्याची लाळ तिच्यात जाते. तर ते लाळ जर आपल्या गायींना मुख्य चित्रबानं जर पेले तर ते कावरू शकतं. त्यासाठी ज्याच्याकडे कुत्रे ज्यानं हाळ बांधला आहे तर त्यांनी हे रिबीजचं इंजेक्शन दर 6 महिन्याले कुत्र्याला दिली पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि हा काही असं नाही की ज्या टायमाला कुत्रं किंवा गाय बैल कावरतो त्या टायमाला माणसाला त्याची किंमत कळते की बा आपण हे काय मोठी चूक केली आहे. त्यासाठी आवर्जून आपल्या घोसल्या गावामध्ये ज्या बी शेतकऱ्याकडे कुत्रे असतील आणि हाळ असतील त्यांनी आवर्जून पाळीव कुत्र्यांना त्यांनी तरी त्याचं 6 महिन्यानं डॉक्टरकडून ते रेबीजचं इंजेक्शन टोचावं अशी माझी विनंती आहे. तर हा जुन्या घोसल्यावरला हाळ आहे. आपण जे सागर लक्ष्मण हार्द्याच्या कुत्र्याला आपण रेबीजचं इंजेक्शन दिलं तर आमच्या गावाचे ह्या बकऱ्या बा कशा पाणी पित आहे. आणि हे दयराम माळी हा गाई पूर्ण घोसल्यातल्या पूर्ण गाई सांभाळतो. आता हे त्यांच्या बकऱ्या या हाळावर पाणी पित आहे. हे डायरेक्ट मधात उतरले, हे खाली पित आहे. त्याच्यासाठी आपण रेबीजचं इंजेक्शन दिलं पाहिजे. जय श्रीराम.